गटारीतील डुक्कर नितेश राणे पहिल्यांदा तुझ्या ढुंगणात आणि तोंडात कमळ गेलेलं आहे ती पहिलं काढ. अरे तुझी अवकात काय आहे जरा तुझ्या मनाला विचारून घे. या भाजपानं महाराष्ट्रात कमळ फुलवण्यासाठी नितेश राणे या नावाच्या डुकराला सोडलं होतं, पण कमळ फुलवण्याच्या नादात या नितेश राणे या डुकराने अख्ख्या महाराष्ट्राचा चिखल केलेला आहे. अरे नित्या, तुझ्या तोंडात आणि ढुंगणात तर कमळ गेलंच, पण तुमच्या तिघांच्या पण तोंडात आणि ढुंगणात कमळ आहे, लक्षात ठेव. ती पहिलं काढा. अरे डुकराला चौकात चांगल्या ठिकाणी कुठंही येऊ दिलं जात नाही. नितेश राण्या, अरे याच्यावरून जरा विचार कर. भाजपनं लोकसभेला तुला, तुझ्या बापाला, तुझ्या भावाला प्रचार यंत्रणेमध्ये कुठंही घेतलेलं नाही. त्याचं कारण तुम्ही भाजपच्या गटारीतील डुक्कर आहात. तुमची अवकात नाही आणि तू फक्त एकच काम करू शकतो, महाराष्ट्र नासवण्यासाठी, जातीय तेढ निर्माण करण्यासाठी तुला भाजपनं कामाला ठेवलेला आहे. तू तळवत चाटणाऱ्यामधनं आहे. अरे तुझी लायकी आहे का उद्धव साहेबांवर टीका करण्याची? नेपाळी अवलाद, तुला थोडे दिवस थांब, फक्त 2-3 महिने. तुझा 12 बिस्तरा गुंडाळून तुला नेपाळला जर नाही पाठवलं तर उद्धव साहेबांची शिवसैनिक नाव. एक लाल चाट्या आज आमच्या राऊत साहेबांवर खालच्या पदावर टीका केलेला आहे. अरे पशा लाड, संजय राऊत साहेब तुझा बाप आहे, बाप. आणि बापावर टीका करायची नसते, लक्षात ठेव. तुझा बाप ओरिजिनल कोण असेल तर संजय राऊत साहेब आहे. आणि तू आज राऊत साहेबाला काय बोललास? मातोश्रीवर सचिन वाजेला आणणारा संजय राऊत. अरे येड्या, येडपट डोक्याच्या, सचिन वाजे मातोश्री आला काय, हे भूतकाळाच्या गोष्टी सांगू नको. सध्या तो तुरुंगात आहे आणि तुरुंगातून तुम्ही काय कांड करून त्याला काय, त्याच्यापासून कुठले पत्रव्यवहार चालू आहेत तुमचे आम्हाला सगळं माहित आहे. आता त्याला बाहेर काढायचं षडयंत्र तुम्ही आखत आहात भाजपवाले. त्याला बाहेर काढून त्याची नार्को टेस्ट करायची. अरे नार्को टेस्ट करायची असेल ना तर त्या नरेंद्र मोदी, अमित शहाची, देवेंद्र फडणवीसची करा. त्यांना आमची शिवसेना फोडण्यासाठी 50-50 करोड रुपये आमदारांना वाटले, खिरापत वाटली. त्यांची पहिला नार्को टेस्ट करा. पुलवामा हल्ला कोणी घडवला त्याची नार्को टेस्ट करा. गोधरा हत्याकांड कोण घडवलं आणि हजारो मुसलमानांची कत्तल कोण केली आणि त्यात हिंदूंना कोण मारलं याची पण नार्को टेस्ट करा. अरे पशा लाड, तुझी लायकी नाही संजय राऊत साहेबांना बोलायची. आणि भुरट्या ह्याच्या पुढे जर तू राऊत साहेबाला खालच्या पातळीवर बोलला, तू खरजुला कुत्रा खरजुला. तुला तुझ्या अवकात आता हा शिवसेने दाखवणार. तू आता रस्त्यावर फिरून दाखव, एका बापाच्या अवलाद असेल तर. तुला नाही, तुला शिवसेने काय आहे ते दाखवतील, लक्षात ठेव.